रॉबर्ट म्हटलं वाड्रा आहे. तर राजकारणामध्ये नाही आहेत, परंतु एका मोठ्या कुटुंबाचे जावई आहेत. त्यांचं स्टेटमेंट मी पाहिलं होतं. अत्यंत हृदयद्रावक असं होतं. मी त्यांचे एक्झॅक्ट वर्ड्स तुम्हाला हो. सांगतो. त्यांनी म्हटलंय, की हे मुसलमान स्वतःला खूप कमकुवत मानतात. पहलगामच्या लोकांना मारून आतंकवाद्यांनी मोदींना मेसेज पाठवलाय, की तुम्ही देशाचं विभाजन केलं. खूप लज्जास्पद आहे. असं असं कुठलंही वक्तव्य असेल, हे संपूर्ण देशाच्या विरुद्ध कारस्थान आहे. आणि हे हे इ ही याची योजना आता नाही आखली गेली आहे. आता तर यामध्ये केवळ एक नवीन पैलू जोडलाय आणि तो पैलू असा आहे, की पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये पाकिस्तानच्या आर्मीच्या विरुद्ध जनआक्रोश रस्त्यावर, पब्लिक जागांवर दिसून आला आहे, येत आहे मागील 1-1.5 वर्षांपासून. केवळ हा नवीन पैलू. हे जे यावेळी ते तिथले सैनिक जनरल आहे, जे सेनाप्रमुख आहेत, त्यांना आपली खुर्ची संकटात दिसली. फक्त आपली नाही संकटात दिसून आली, तर त्यांना हे दिसून आलं, की पाकिस्तानमध्ये जो प्रीमियम स्टेटस आहे आर्मीचा, कधी तुम्ही ऐकलं होतं मागील मागील जेव्हापासून पाकिस्तान बनला, की कुठल्याही अ, 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 आर्मी जनरलच्या विरुद्ध लोक बोलू शकत होते? आर्मीच्या विरुद्ध कधीच नव्हते बोलले तिथे. आज आर्मीच्या विरुद्ध तिथे मागील 1.5 परंतु असं वर्षांपासून मानलं, की आर्मीच्या विरुद्ध लोक नाराज आहेत, तर मग यांना हे मुल्ला मुनीर बनण्याची काय गरज होती? म्हणूनच तर मुल्ला बनलेत ते. आता जिन्हाच्या बद्दल तुम्ही वाचलं आहे का? मी आरोप नाही लावत आहे. जी प्रेयर आहे, नमाज ज्याला म्हणतात, सलात किंवा नमाज म्हणतात, त्यामध्ये एकच कुराणाची सूरा वाचणं आवश्यक असतं, अल-फातिहा. हे डॉक्युमेंटेड आहे, तुम्ही वाचू शकता. पाकिस्तान बनेपर्यंत जिनाला ती देखील येत नव्हती. ते पण एक उस्मानी साहेब होते मौलाना, त्यांनी त्यांना शिकवली, तर त्यांना मुल्ला जिन्ना बनण्याची काय गरज होती? ते बनतातच असे हे लोक, दुरुपयोग तेच लोक करतात, जे धर्माच्या मर्माशी परिचित नसतात.